व्हीबी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। पंढरपूर तालुक्यातील सरकोली ग्रामपंचायतीने अवैध दारू व्यवसायाविरोधात आता ते टणशंग फुंकले आहे। गावात सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून विशेष ग्रामसभेत ठराव मंजूर करून राज्य उत्पादन शुल्क विभागाला तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। ग्रामपंचायतीने अधिकृत पत्राद्वारे स्पष्ट इशारा दिला आहे की गावातील अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असून तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत आहे। त्यामुळे अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। आता सर्वांचे लक्ष राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईकडे लागले आहे। शासनाने पत्राची कितपत गंभीर दखल घेणार, अवैध दारू धंद्यावर खरोखरच चाप बसणार का, याकडे सरकोली ग्रामस्थांसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। या प्रकरणी सरकोली ग्रामस्थांनी आपली भूमिका व प्रतिक्रिया व्यक्त केली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या संदर्भात आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे। मी प्रवीण भोसले, सरकोली ग्रामपंचायतचा माजी सदस्य आहे। आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं जो काय गेल्या अनेक वर्षाचा आमच्या गावाचा सामाजिक अतिशय गंभीर प्रश्न बनलेला आहे की दारू पिऊन गेल्या अनेक पिढ्या बर्बाद झालेत आणि सध्या सुद्धा अनेक तरुण मुलं या व्यसनाच्या आहारी जाऊन रोज त्यांच्या कुटुंबात वाद होत आहेत, रोज मारहाण होते, रोज दारू पिऊन रस्त्यात पडतायत। जवळजवळ 60 लोक गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये आमच्या गावातली केवळ दारूमुळे दगावलेत। या विषयाची दखल सगळ्या गावकऱ्यांनी गंभीरपणाने घेतली आणि आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं की आपण सर्वांनी DYSP ऑफिस असेल किंवा एक्साईज ऑफिस असेल या ठिकाणी निवेदन देऊया आणि आपल्या गावचा सामाजिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया। सर्वांनी आम्ही एकजुटीने निवेदन दोन्ही डिपार्टमेंटला दिलेलं आहे, DYSP ऑफिसलाही दिले आणि आता आम्ही राज्य उत्पादन शुल्क ऑफिसला सुद्धा देतोय। तर साहेबांना आमची एकच नम्र विनंती आहे की आमच्या निवेदनाची गंभीर दखल घ्यावी आणि आमच्या गावातील अवैध दारू धंदा जो आहे तो कायमस्वरूपी बंद करावा, जेणेकरून निदान आमच्या पुढच्या पिढीचं भवितव्य तरी सुधारेल किंवा सुरक्षित राहील। धन्यवाद। आज रोजी ग्रामपंचायत सरकोली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील ग्रामस्थांनी आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं आमच्या कार्यालयास तेथील अवैध दारू धंद्यांविषयी कारवाई विरुद्ध कारवाई करण्याविषयी आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन आम्ही सदरचं गाव हे दारूमुक्त कसं होईल या संदर्भात आम्ही कारवाई करत आहोत। याच्यापूर्वी देखील आमच्या उपनिरीक्षकांनी त्या ठिकाणी भेट देऊन धंद्यांची पाहणी केलेली आहे, सर्वे केलेला आहे आणि गावातीलच पोलीस पाटील आणि इतर जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आम्ही हे जर काही अवैध धंदे आहेत ते तात्काळ बंद करण्याची कारवाई करत आहोत।